छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी आज सभागृहात लावून धरली। तसेच औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमींवर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे। कोरटकराचा मोबाईल पोलीस जप्त करतात, मात्र तो कसा सापडत नाही असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला। त्याच्यावर 289 टाकलेले आहेत आम्ही, आणि आपण प्रश्न उत्तराच्या तासानंतर बोलूया ना त्याच्यावर। मग तसं सांगा, हे पहा, आम्ही महाराजांचा जो अवमान वेगवेगळ्या ठिकाणी झाला त्याच्याविषयी 289 टाकलाय। आमची विनंती आहे, काल तुम्ही जरी म्हटले मला बोलू दिलं, आम्ही सुद्धा आपले सभागृहाचे नेते शिंदे साहेब होते, यांचं पूर्ण शांततेत आम्ही केलेलं आहे। सत्ताधारी पक्षाला त्यांच्याकडे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे, कारवाई करायची तर त्यांना बसून तिथं सांगू शकतात। आता पण आजूबाजूला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे सरकारने, का नाही टाकलं? हे सरकार करत नाही। एकीकडे कारवाई झाली पाहिजे, हे झालं पाहिजे, गोड गोड आणि गोल गोल बोलतात। मग कोरटकर विषयी बोललं पाहिजे, सोलापूरकर विषयी बोललं पाहिजे। सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जातं, असं कसं केलं जातं? आणि कोरटकरचा मी आता नागपूर सीपीशी बोललो, कोल्हापूर एसपीशी बोललो, कोरटकरचा मोबाईल जप्त होतो आणि कोरटकर जप्त होत नाही। कोरटकरला पकडला जात नाही, कोरटकरचा मोबाईल जप्त झाला असं आता मी 15 मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो। मोबाईल जप्त होतो कोरटकरांचा आणि कोरटकर सापडत नाही, कोणते प्रकार आहे? मग सरकार जर बोलतं तर तसं करून दाखवावं सरकारने। आमची भूमिका हीच आहे, म्हणून 289 आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे। अबू आझमीचा तर निषेध केलाच पाहिजे। औरंगजेब कोण होता? त्याच्याविषयी जर अबू आझमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। अबू आझमीवर कारवाई झाली पाहिजे। अबू आझमीला जेलमध्ये का टाकलं नाही? गृहमंत्री बसलेले तो समोर, आता उचलून टाकायला पाहिजे त्याला जेलमध्ये, आपल्या इथल्या लॉकअप मध्ये। माननीय मुख्यमंत्री।